येस पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात झाली आहे. मालदण टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. पहिला बॉल हलक्याने ढकलून काढलाय. चांगला बॉल पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे नॉन सेकंड एंडला थ्रो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. कॅचचा कॉल होता तिथे. आपण जर पाहायला गेलं डीप मधून फिल्डर येतोय वेगाने. पैकी गेली आहे जरूर. चांगला बॉल तिथे हाताळलाय. जबरदस्त गोलंदाजी मात्र जरूर पाहायला मिळते. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याबाहेर बॉल निघून चाललाय. अलॉंग द कार्पेट सीमा रेषे पार येतोय तो चौकार. स्पीडअप ठेवायचं थोडस मित्रांनो विनंती करेन. फास्ट घ्या कारण आज वेळेत सामने सुरू झाले आणि वेळेत सामने संपवण्याचा निर्धार कुसूड संघाचा आहे. तिथे आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरचा फायनलचा सामना आज होणं कुठेतरी अपेक्षित आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि इथे काय घडलंय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. कॅच तिथे ड्रॉप तर झाली आणि त्याचा भुर्दंड मात्र चौकारामध्ये पाहायला मिळतोय. कॅच तर सोडलीच त्याचबरोबर चौकार देखील देऊन बसले. आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र जरूर पाहायला मिळते. वेलकम डीजे चेतन, आपलं स्वागत आहे. भरपूर काळानंतर आता इन ऍक्शन मात्र पाहायला मिळेल. डीजेचा सुमधुर आवाज देखील घुमताना मात्र या मैदानामध्ये जरूर पाहायला मिळेल. सन्माननीय आदरणीय युवराजी आसवले साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा देखील बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 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 आणि चौकार. सलगचा तिसरा आलाय.
हॅट्रिक 4 मारलेत. जिथे कॅच सुटली आणि त्यानंतर चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये हा बॅटर करतोय नितीन कदम. मालदनचा सिंगम परत एक वेळा मोठ्या फटक्यासाठी गेले होते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला होता. कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बीट करून पाठीमागे. हा बॉल चांगला आहे. कमबॅक केला या बॉलवरती. अरे नाही ना तिथे काहीतरी झालंय. पुढे आला. 2 पावलं पुढे येत असताना सिंगम दाखवतोय दम. नितीन कदम यांच्या बॅट मधून आलाय. इनसाइड आउट फटका आलाय. षटकाराचा टोला. सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक. म्हणूनच तर नाव मालदानचा सिंगम आहे. 2 पावलं पुढे आला. सरसावून खेळण्याचा प्रयत्न. ते विनायक वरती आक्रमण केलंय. ओहो इथे खराब दिशा. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. कमबॅक करावं लागेल गोलंदाज विनायकला. कारण सलामीची जोडी फोडणं कुठेतरी अपेक्षित आहे गोलंदाजाकडनं. जिथे पहिल्या विशाल यश आलं नाहीये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. कॅच तिथे ड्रॉप. आउट कोण झालं रे? कुठे गेला 12 गेला आता किती काढल्या? किती? 2 का 3 काढल्या? 2 काढल्या. कोण आउट झाला? पण नितीन 2 धाबा आल्या शेवटच्या बॉल वरती. इनिंगची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 28-29 धाबांचं लक्ष्य आहे. येणारे बॉल 12 बॉल मध्ये करायचे आहेत. धाबा 29. चला मालदन टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच. येस मिरगाव. चला या टॉस साठी मिरगाव. एकता मिरगाव चला प्लीज फास्ट टॉस साठी या. डीके स्पोर्ट्स पाटील आवाज टॉस करूया आपण. चला या टॉस साठी. विजय पवार, अनिल दादा आपण तुम्ही देखील या. अनिल दादा पवार साहेब, विजय दादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दुसरी उपांत्य लढत एका बाजूला एकता मिरगाव, दुसऱ्या बाजूला डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. टॉसचा बॉस मध्ये कलावती किचन इंटेरियरचा कटआउट आहे. बेलास केक शॉपचा कटआउट, सह्याद्री गुळाचा चाय, गोल्डन केक शॉप सातारकर यांचा कटआउट. या डीके स्पोर्ट्स या टॉस साठी. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. या डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या टॉस साठी. दोन षटकांची लढत आहे, लक्षात घ्या. टॉस साठी या कॅप्टन. येस, आता मुकादम शेवटी आलेत. हे पाहिजे, हा ऍटिट्यूड पाहिजे माणसाचा. येस, हेड अँड टेल दोन षटकांची मॅच. मुकादम करतील कॉल, स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय मुकादम यांनी. इट इज अ टेल. क्षेत्ररक्षण. खूप सारे शुभेच्छा असतील दोन्ही टीमला देऊया. एम एस तुम्हाला बॅटिंग करायचे. विश ऑल द बेस्ट. मान्यवरांचा मनापासून आभार. टॉस जिंकला टीम डीके स्पोर्ट्स यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅटिंग करताना पाहायला मिळेल एकता मिरगाव.
तो भैया म्हणून विचारना घ्या ना सकाळला रोटी आणि भाजी कुठून आणली आज तत्व तोडलं सरांनी शेवटी तत्व तत्व तोडलं विषय संपलं की लाव सर गद्दारी केली तुम्ही हो. कोण बॉलर बॉलर कोण आहे स्ट्राईकला विशाल आणि पंचचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला सुरुवात झाली आहे. हो हो, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. बॉलला पाठवलंय अगदी फाईनल एक रिझन मध्ये, परंतु तिथे एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. अकुटाप्याचा बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने ढकलून दिलाय. तिथे देखील एक धाव. ऑन साइडला बोलवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय, परंतु नितीन काय गोलंदाजी राहिली आहे. लक्ष मोठा आहे, मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा, परंतु बॉल कमी आहेत. आता 9 चेंडू आणि 9 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. भले मोठं आव्हान आहे, मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय, कॅचचा कॉल आणि इथे कॅच झाली आहे ड्रॉप. कॅचचा प्रयत्न होता, कॅच पकडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा राहिला, परंतु तिथे कॅच झालाय ड्रॉप. हाफ ट्रॅकर बॉल, बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येईल. घ्या थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे. फास्ट घ्यायचं थोडस, कारण बघा फायनल ही 3 ओव्हरची घ्यायचे. सन्मान दिलाय, परंतु एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील केली आहे, परंतु क्रीज मध्ये अगदी जलद गतीने पोहोचलाय. कागद काय गेला आणि त्यांच्या विरोधामध्ये टॉस जिंकलाय डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघाने. फिल्डिंगचा घेतलाय निर्णय आणि एकता मिरगाव संघाला करायची आहे बॅटिंग. दोन्ही टीम तयार राहा. 7 चेंडू आणि जिथे आपण पाहायला गेलं तर 25 धावांची गरज आहे. कोण जिंकेल, कोण हारेल आणि कोण मात्र फायनलची तिकीट मिळवेल, उत्सुकता प्रत्येकाला आहे. प्रत्येकाच्या नजरा या मॅच वरती लागल्यात. फायनलची तिकीट कोणता संघ दाखल होत असताना मात्र पाहायला मिळेल. अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र वापरला जातोय. सचिनकडे नजरा वळवल्या जातील आणि स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतोय. तिथे विशालनीय कामगिरी करावी लागेल. विशालला आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर 6 चेंडू 25 ची गरज. पहिला बॉल सचिनचा. पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. तिथे एक धाव घेतलेली नाहीये. रन घेण्याचा प्रयत्न होत नाहीये.
त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनिलजी बोमकर साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपल्याला विनंती असेल आपण यायचंय. ऑन साइडला पुन्हा एकदा बोलवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळालाय. फेकी केली आहे. 9 सेकंड एंडला इथे रनआउट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न विशालचा राहिलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय परंतु फटके मारण्याचं यश प्राप्त होत नाहीये. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं घेता येणारे 4 बॉल 24 ची गरज. थोडासा सामना वरंडेवाडी संघाकडनं सुटताना मात्र पाहायला मिळतोय परंतु कुठेतरी हे क्षेत्ररक्षण बोलला. बॅटिंग करा इकडे प्लेयर आहे. डीके स्पोर्ट्स ने टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. हो इथे मोठा फटका आलाय. बिग हिट केलाय. विशालच्या बॅट मधून एक बेधडक हा फटका आलाय. कडक षटकार. मिरगाव टीम आपल्याला फिल्डिंग करायची आहे. टीम मिरगाव आता चेंज नाही होणार ना. हो नाहीतर डायरेक्ट पेनल्टी त्याला टाइम 5 रनची डायरेक्ट पेनल्टी आहे. त्यांना टाइमपास केल्यावर बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. नितीन बॉलच्या खाली. कॅच तिथे झालाय ड्रॉप. रन घेण्याचा प्रयत्न नाहीये परंतु सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. कुठलीही धाव नाहीये. दोन चेंडू 17 ची गरज आहे. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय 7 धावांचा परंतु आता औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉल आणि 11 ची गरज. वेलकम उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनिलजी बोमकर साहेब नानेलगावचे सुपुत्र आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती असलेलं प्रेम, बॉसवरती असलेलं प्रेम आणि पाटण तालुका क्रिकेटवरती असलेलं प्रेम खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं. 1 चेंडू 11 ची गरज असताना मात्र हा बॉल फटका खेचलाय आणि तिथे विकेटचं पतन आणि हा सामना जिंकलाय आणि फायनलची तिकीट मिळवली आहे मालदन संघाने. चला टॉस जिंकलाय डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघाने आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. विनंती करेन एकता मिरगाव चला मैदानाचा ताबा घ्यायचा. फिल्डिंग लावून घ्या लगेच.